श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 15 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त आपल्याला काही महत्त्वाच्या प्रभावी सेवा या दत्त जयंतीनिमित्त दत्त जयंतीच्या या सुरुवातीच्या आधीच्या काही दिवसांमध्ये करायच्या आहेत. दत्त जयंतीच्या आधीच्या या काळामध्ये या पृथ्वी तलावर दत्ततत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि दत्ततत्व खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेल्या या काळामध्ये जर आपण दत्त महाराजांच्या काही महत्त्वाच्या प्रभावी सेवा केल्या तर त्या लवकरात लवकर फलद्रूप होत असतात. दत्तकृपा ही आपल्यावर होऊन आपण केलेल्या सेवेचं पुण्य आपल्याला मिळतं आणि आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. दत्त महाराजांच्या सेवा या आपण दत्त जयंतीनिमित्त करत असतो. आपण सर्व स्वामी भक्त आहोत, स्वामी सेवेकरी आहोत आणि आपल्या सर्वांसाठी स्वामी महाराजांचा प्रकट दिन असो, स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असो किंवा दत्त जयंती असो, तर हे जे काही विशेष दिवस आहेत तर ते आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आणि खास असतात. कारण या दिवसानिमित्त आपण आपल्या गुरूंची खूप मोठ्या प्रमाणात भरभरून सेवा करत असतो आणि आपण केलेल्या या सेवेने आपले गुरु हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आणि आपण केलेली ही सेवा कधीच वाया जात नाही. आपण केलेल्या या सेवेचं फळ आपल्याला आपले गुरु कधी ना कधी कुठे ना कुठे नक्की देतच असतात. आणि म्हणूनच आपल्याला या दत्त जयंतीनिमित्त काही महत्त्वाच्या प्रभावी सेवा 15 डिसेंबरपर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत करायच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की दत्त जयंतीनिमित्त आपण दत्त महाराजांच्या 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसांच्या कोणत्या प्रभावी सेवा या कराव्यात, याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा ही सेवा करून या सेवेचा अनुभव हा नक्की घ्या. दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला कोणती 21 दिवसांची प्रभावी सेवा ही करायची आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे. दत्त जयंतीला आता जरी 21 दिवस बाकी नसले तरीसुद्धा तुम्ही जी 21 दिवसांची सेवा मी करायला सांगितली आहे स्वामी समर्थ महाराजांची, तीच सेवा तुम्ही 11 किंवा 7 दिवसांची सुद्धा करू शकतात. आणि स्वामी महाराजांची 11 किंवा 7 दिवसांची दत्त जयंतीनिमित्त तुम्ही सेवा केली तर त्या सेवेचं पुण्य हे अगणित पटीने तुमच्या पदरात पडेल. तुमचा सेवेचा पुण्याचा बँक बॅलन्स हा वाढेल आणि जेव्हा तुम्ही दुःखात असाल, संकटात असाल तर तेव्हा या सेवेचे जे काही पुण्य तुमच्या गाठीशी असेल तर तेच पुण्य तुम्हाला त्या दुःखातून संकटातून बाहेर काढेल. त्यामुळे तुम्हाला स्वामी महाराजांची दत्त जयंतीनिमित्त काही महत्त्वाची सेवा करायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही 11 किंवा 7 दिवसांची दत्त जयंतीनिमित्त करा. आणि आता दत्त जयंतीनिमित्त आपल्याला 11 किंवा 7 दिवसांची दत्त महाराजांची कोणती सेवा करायची आहे, कोणते स्तोत्र मंत्र पठण करायचे आहे, कोणत्या ग्रंथाचे पारायण हे आपण करू शकतो, हेच आता आपण जाणून घेऊया. दत्त महाराजांची खूप प्रभावी आणि आवडती सेवा आहे ती म्हणजेच गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं होय. दत्त जयंतीनिमित्त 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर या सप्ताहाच्या काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे. गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण कोणी करावं, कसं करावं, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना कोणते नियम आणि अटी आपल्याला पाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा लवकरच माझ्या चॅनलवर मी अपलोड करेल. आणि जेव्हा व्हिडिओ चॅनलवर येईल तेव्हा तुम्ही तो नक्की बघा आणि त्यानुसार गुरुचरित्राचं पारायण करा. आपण जेव्हा घरी पारायण करतो तर तेव्हा आपल्याला ते 7 दिवसांचं म्हणजे सप्ताहाचंच करायचं असतं. 3 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण हे कधीही आपण घरी करू नये. ज्यांना गुरुचरित्राचं पारायण सप्ताह काळामध्ये करणं शक्य आहे, 9 डिसेंबर ते 15 डिसेंबरच्या या काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण करणं ज्यांना जमत असेल तर त्यांनी ते नक्की करावं. आणि जर तुम्हाला सामूहिक गुरुचरित्र पारायणामध्ये सहभागी होता आलं तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन तुम्ही सामूहिक गुरुचरित्राच्या पारायणामध्ये सुद्धा नक्की सहभागी व्हा. कारण सामूहिक सेवा केल्याने त्याचे फळ हे आपल्याला अनंत पटीने मिळत असते. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे तर त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करा. त्याचप्रमाणे दत्त जयंतीनिमित्त आपल्या गुरूंची दत्त महाराजांची प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजेच ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं दत्त जयंतीनिमित्त जॉबमुळे किंवा वेळेअभावी किंवा इतर काही कारणं असतील की ज्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करणं हे त्यांना शक्य होत नसेल तर अशा सेवेकऱ्यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्राचं पारायण करणं तुम्हाला शक्य नाही पण गुरुचरित्र पारायण करणं इतकंच फळ जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायणसुद्धा दत्त जयंतीनिमित्त करू शकतात. यामुळे सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ मिळेल. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे जी आपण
दत्त जयंतीनिमित्त करू शकतो ती म्हणजेच गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय। या दोन्ही अध्यायांचं तुम्ही दत्त जयंतीपर्यंत पठण करू शकतात। जर तुम्हाला खरंच गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही, गुरुचरित्राचे नियम पाळून तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल, तर तुम्ही गुरुचरित्रातील या 14व्या आणि 18व्या अध्यायाचं पठण हे या 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसांच्या सेवेमध्ये करू शकतात। आणि ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त केली तरीसुद्धा चालेल। तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा एखादं काम तुमचं खूप दिवसांपासून होत नसेल, ते काम पूर्ण होण्यासाठी जर तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल, तर तुम्ही ती सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात। किंवा कुठलाही संकल्प न करता सुद्धा जर तुम्हाला ही सेवा फक्त आणि फक्त महाराजांसाठी करायची असेल, तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात। दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची सेवा आपण जेव्हा करतो, तर ती आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायची नाही आहे। ही वेळ सोडून तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची सेवा करू शकतात। गुरुचरित्रातील या 14व्या आणि 18व्या अध्यायाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। हे दोन्ही अध्याय या ग्रंथाचे मेरुमणी मानले जातात, कारण 14वा अध्याय हा आपल्याला प्रत्येक संकटापासून बाहेर काढत असतो। 14वा अध्यायाचं पठण केल्याने आपल्यावर येणारी जी संकटं आहेत, दुःख आहेत, ज्या अडचणी आपल्या पुढे आयुष्यामध्ये येणार आहेत, तर त्या सर्व गुरुकृपेने टळून जातात। 14वा अध्यायाचं नित्य पठण केल्याने गुरुकृपा ही आपल्याला प्राप्त होते आणि प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून गुरु आपल्याला नेहमी वाचवतात, नेहमी ते आपले संरक्षण करतात। त्यामुळे 14वा अध्यायाचं पठण हे करायचं आहे। तसंच 18वा अध्यायाचं पठण केल्याने आपल्या घरामध्ये असलेली गरिबी, दारिद्र्य हे दूर होतं, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि म्हणूनच लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला 18वा अध्यायाचं पठण करायचं आहे। गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्यायाचं संकल्पयुक्त तुम्ही पठण करू शकतात। ज्यांना ही सेवा 11 दिवसांची करता येत असेल, तर त्यांनी ती 11 दिवसांची करा आणि ज्यांना 11 दिवसांची सेवा करता येत नसेल, तर त्यांनी 7 दिवसांची केली तरीसुद्धा चालेल, पण सेवा नक्की करा। ज्यांना 11 दिवसांची सेवा ही करायची असेल, तर त्यांनी ती 5 तारखेपासून 5 डिसेंबरपासून सुरू करायची आहे, तर 15 डिसेंबरपर्यंत करायची आहे। आणि ज्यांना 7 दिवसांची ही सेवा करायची असेल, तर त्यांनी 9 डिसेंबरपासून सुरू करायची आहे, तर 15 डिसेंबरपर्यंत ही सेवा पूर्ण करायची आहे। गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हे जे 2 अध्याय आहेत, तर हे वाचायला तुम्हाला फार वेळसुद्धा लागणार नाही। मोजून 10 ते 15 मिनिटात हे दोन्ही अध्याय तुमचे वाचून होतील। त्यामुळे जर तुम्हाला खरंच गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल, तर गुरुचरित्रातील महत्त्वपूर्ण या 2 अध्यायांचं पठण तुम्ही नक्की करा। या 2 अध्यायांचं पठण केल्याने गुरुकृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि येणाऱ्या प्रत्येक संकटातून गुरु तुम्हाला बाहेर काढतील आणि तसंच तुमच्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य हे सुद्धा दूर होऊन अखंड लक्ष्मी ही तुमच्या घरी नांदेल। त्यानंतर पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं पठण करणं होय। हे सुद्धा दत्त महाराजांचं अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे। या स्तोत्रामध्ये इतकी ताकद आहे की आपल्याला जे काही घोर कष्ट आहेत, आपल्या आयुष्यात ज्या काही खूप कठीण समस्या आहेत, अडचणी आहेत, ज्या की खूप काही प्रयत्न करून, खूप काही कष्ट करून, सेवा करून सुद्धा सुटत नसतील, त्या अडचणींमधून बाहेर निघण्याचा कुठलाच मार्ग हा जर आपल्याला दिसत नसेल, तर मग अशा वेळेस घोर कष्टोद्धारण या स्तोत्राचं पठण जर तुम्ही केलं, तर तुम्हाला जे काही घोर कष्ट आहेत ते तुमचे दत्तकृपेने दूर होतील। तुम्हाला असलेल्या समस्यांमधून, अडचणींमधून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला दत्त महाराज स्वतः दाखवतील। आपल्याला असलेल्या घोर त्रासातून, घोर दुःखातून आपल्याला सुटका मिळावी, आपला उद्धार व्हावा, यासाठीच या स्तोत्राचं पठण केलं जातं। आणि म्हणूनच या स्तोत्राचं जरी तुम्ही 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसांच्या सेवेमध्ये रोज पठण केलं, तरीसुद्धा तुम्हाला दत्तकृपा ही प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व कठीणातल्या कठीण समस्यासुद्धा नक्की दूर होतील। आणि ही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त केली, तर याचा अनुभव हा तुम्हाला नक्कीच येईल। हे घोर कष्टोद्धारण स्तोत्र पठण करायला खूप वेळसुद्धा लागत नाही। हे स्तोत्र अगदी 6 ओव्यांचंच आहे, त्यामुळे हे स्तोत्र एक वेळेस पठण करायला अगदी 2 ते 3 मिनिट लागत असतात। आणि या स्तोत्राचं जर तुम्ही या दत्त जयंतीनिमित्तानं 11 किंवा 7 दिवसांच्या सेवेमध्ये रोज 11 वेळा न चुकता रोज 11 वेळा पठण केलं, तर तुमच्या जीवनातल्या कुठल्याही समस्या या नक्कीच दूर होतील। याचा अनुभव हा तुम्हाला स्वतःलाच येईल, कारण या स्तोत्रात प्रचंड मोठी खूप शक्ती आहे, खूप ताकद आहे। आपले सर्व संकट, दुःख, त्रास दूर करण्याची शक्ती या घोर कष्टोद्धारण स्तोत्रामध्ये आहे। आणि म्हणूनच तुम्ही 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसांच्या सेवेमध्ये या स्तोत्राचं सुद्धा रोज नित्यनेमानं 11 वेळा रोज पठण करू शकतात। किंवा जर तुम्हाला वेळ असेल आणि तुम्हाला या स्तोत्राचं 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा पठण करायला जर जमत असेल, तर त्याप्रमाणे तुम्ही संकल्प करून हे स्तोत्र पठण करू शकतात। त्याचप्रमाणे दत्त महाराजांची आपण कोणती प्रभावी सेवा ही दत्त जयंतीनिमित्त करू शकतो, ती म्हणजेच करुणा त्रिपदी याचं पठण करणं होय।
दत्त महाराजांची करुणा त्रिपदी ही सुद्धा खूप सुंदर आहे। या करुणा त्रिपदीचं पठण करून आपण दत्त महाराजांना अतिशय केविलवाण्या आवाजामध्ये प्रार्थना करत असतो, विनंती करत असतो, दत्त महाराजांना हाक मारत असतो। आणि जर आपण करुणा त्रिपदीचं पठण आपल्या घरामध्ये रोज नित्यनियमानं केलं तर आपल्या घरामध्ये असलेली भांडणं, कटकटी, वादविवाद ही या सेवेमुळे दूर होतात। आणि तसंच जर तुमच्याकडनं काही कळत नकळत पाप झालं असेल, काही चुका झाल्या असतील, तर या करुणा त्रिपदीचं पठण केल्याने ते पापसुद्धा, त्या चुकासुद्धा नष्ट होतात। करुणा त्रिपदीचं पठण केल्याने दत्तकृपा ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांतीही नांदते। त्यामुळे करुणा त्रिपदीसुद्धा तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा तुम्हाला जितक्या वेळेस पठण करणं शक्य होत असेल तर ती 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसांच्या सेवेमध्ये नक्की पठण करा। ही करुणा त्रिपदी तुम्हाला मोबाईलवर सर्च केल्यावर तिथेसुद्धा मिळून जाईल आणि तिथे बघून तुम्ही ही करुणा त्रिपदी रोज 11 वेळा पठण करू शकतात। त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजेच दत्तबावनीचं पठण करणं। दत्तबावनीमध्ये काय आहे तर गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं थोडं थोडं सार हे दत्तबावनीमध्ये दिलेलं आहे। गुरुचरित्राचंच सार या दत्तबावनीमध्ये आहे। त्यामुळे तुम्ही 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसांच्या सेवेमध्ये दत्तबावनीचं पठण हे सुद्धा 1 वेळा, 5 वेळा, 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा तुम्हाला जितक्या वेळा करणं शक्य होत असेल तर तितक्या वेळा करू शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही दत्तमाला मंत्र स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकतात, तर त्याचंसुद्धा पठण तुम्ही या 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसांच्या सेवेमध्ये करू शकतात। तुम्हाला जितक्या वेळा पठण करता येईल तितक्या वेळा तुम्ही ही सेवा करायची आहे। 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा संकल्पयुक्त तुम्हाला जितक्या वेळा पठण करणं शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही हे स्तोत्र पठण करायचं आहे। तर हे स्तोत्रसुद्धा तुम्हाला गुगलवर सर्च केल्यावर तिथे मिळून जाईल, तर तिथे बघून तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकतात। आणि ज्यांना कोणाला या सगळ्या सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी दत्तमंत्राचा जप हा 1 माळ, 11 माळ, 5 माळ, 3 माळ, 7 माळ जितक्या माळी करणं तुम्हाला शक्य असेल तितक्या माळी तुम्ही या दत्तमंत्राचा जप हा करू शकतात। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात किंवा कुठलाही जो एखादा मंत्र तुम्हाला दत्तमंत्र तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला म्हणणं शक्य होत असेल तर त्या मंत्राचा जप तुम्ही या सेवेमध्ये करू शकतात। तसंच नामस्मरणसुद्धा तुम्ही करू शकतात। नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही आहे। दत्त महाराजांचं किंवा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण तुम्ही केव्हाही, कधीही, कुठेही करू शकतात। आणि जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तर तेव्हा तुम्हाला मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे। मांसाहार हा कडकडीत बंद करायचा आहे आणि तसंच परान्नसुद्धा तुम्हाला घ्यायचं नाही आहे। हे 2 महत्त्वाचे नियम तुम्हाला पाळायचे आहेत। आणि मी ज्या काही तुम्हाला या सगळ्या सेवा सांगितल्या आहेत तर त्या सेवेपैकी तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य असेल तर त्या सेवा तुम्ही नक्की करा। सगळ्याच सेवा करा असं मी तुम्हाला सांगणार नाही, पण या सगळ्या सेवेंपैकी एक कुठली तरी सेवा ही तर तुम्ही नक्कीच करा। दत्त जयंतीनिमित्त या सेवा तुम्ही केल्या तर दत्त महाराजांची कृपा ही तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल। या सेवेची प्रचिती तुम्हाला दत्त महाराज नक्कीच देतील। फक्त सेवा करताना ती पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने करा। या व्यतिरिक्त दत्त महाराजांना दुसरं काहीही नको आहे। जी व्यक्ती अगदी श्रद्धेने, भक्तिभावाने, विश्वासाने दत्त महाराजांची सेवा करते तर त्या व्यक्तीला दत्त महाराजांची प्रचिती ही नक्कीच येते। आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा दत्त महाराजांची सेवा ही अगदी विश्वासाने करा। फक्त सेवा करायची आहे, कोणीतरी सांगितलं आहे म्हणून करू नका, तर पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने सेवा करा आणि वेळात वेळ काढून नक्की सेवा करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।